राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन प्रमुख व्यक्तिमत्व आहेत, ज्यांच्या राजकीय भूमिका आणि पक्षांची वाटचाल वेगळी आहे. तर त्यांच्यातील रक्ताचं नातं त्यांना काही महत्त्वाच्या प्रसंगांमध्ये एकत्र घेऊन आलं आहे. हे क्षण केवळ राजकीय नाहीत, तर कौटुंबिक आणि भावनिक दृष्टीनेही महत्त्वाचे आहेत, ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळा पैलू मिळाला आहे. त्यांच्या एकत्र येण्याचे काही उल्लेखनीय क्षण आज आपण पब्लिक माईकच्या आजच्या सविस्तर व्हिडिओमध्ये पाहूया. राजकीय मतभेद बाजूला ठेवून जेव्हा उद्धव ठाकरे यांना छातीत दुखू लागल्याने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं, तेव्हा राज ठाकरे यांनी तात्काळ रुग्णालयात जाऊन त्यांची विचारपूस केली. हा प्रसंग त्यांच्यातील कौटुंबिक आपुलकीचं एक महत्त्वाचं उदाहरण ठरला. 10 जानेवारी 2015 रोजी उद्धव ठाकरे यांच्या जहांगीर आर्ट गॅलरीत आयोजित छायाचित्रांच्या प्रदर्शनाला राज ठाकरे यांनी भेट दिली. ही भेट त्यांच्यातील कलाप्रेमासोबतच त्यांना एकत्र आणणारा एक दुर्मिळ क्षण होता. 18 डिसेंबर 2015 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या कार्यक्रमात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावरती उपस्थित होते. राजकीय दृष्ट्या एकमेकांना टीका करणारे हे बंधू एकाच व्यासपीठावर दिसल्याने अनेकांना आश्चर्य वाटलं होतं. 27 जानेवारी 2019 या दिवशी राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे याच्या विवाह सोहळ्यात उद्धव ठाकरे यांनी पत्नीसह उपस्थिती लावली. हा क्षण ठाकरे कुटुंबाच्या एकजुटीचा आणि राजकीय मतभेद बाजूला ठेवून नात्यांना प्राधान्य देण्याचा एक सुंदर दाखला होता. 28 नोव्हेंबर 2019 रोजी उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, तेव्हा राज ठाकरे या सोहळ्याला उपस्थित होते. पण हा क्षण एका भावाच्या यशाचा साक्षीदार होण्यासोबतच महाराष्ट्राच्या राजकारणातील एका नव्या पर्वाची सुरुवात दर्शवत होता. 23 जानेवारी 2021 शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र आले. बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी आणि त्यांच्या कार्याची आठवण करून देण्यासाठी ते एकत्र आले होते. 22 डिसेंबर 2022 रोजी राज ठाकरे यांची बहीण जयवंती ठाकरे देशपांडे यांच्या मुलाच्या विवाह समारंभात उद्धव ठाकरे उपस्थित होते. तसेच 24 फेब्रुवारी 2025 रोजी एका सरकारी अधिकाऱ्याच्या मुलाच्या विवाह सोहळ्यातही दोन्ही बंधू एकत्र दिसले. हे प्रसंग त्यांच्या कौटुंबिक स्नेह आणि सामाजिक सलोखा दाखवतात. राजकारण बदलत असलं तरी रक्ताची नाती कायम राहतात. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याचे हे क्षण दाखवून देतात की राजकीय वाट ही वेगळी असली तरी काही प्रसंगामध्ये ते एकत्र येऊन आपल्या घट्ट नात्याची साक्ष देतात. मात्र 5 जुलै 2025 हा दिवस इतिहासातील सर्वात महत्त्वाचा दिवस असणार आहे, कारण महाराष्ट्राच्या प्रेरणास्थानी असलेले बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची जोपासना करत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार आहेत. एकत्र येण्यापाठीमागचं कारण मराठी माणसांची अस्मिता आणि हिंदी सक्तीला झालेला विरोध आणि त्याचा विजय याचे आभार मानण्यासाठी आणि मराठी बांधवांना एकत्रित करण्यासाठी 5 जुलै रोजी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणार आहेत.